टॉस झालाय. नेक्स्ट इनिंग मध्ये त्यांना देखील बॉल दिसला पाहिजे, त्याच्याकरता थोडीशी घाई करा. घड्याळामध्ये 6:20 झाली आहेत. अजून आपल्याकडे 20-25 मिनिटं आहेत अंधार होण्याकरता. पुन्हा एकदा दोन्ही टीमला आम्ही शुभेच्छा देतो. एका बाजूने संघ पाहायला मिळतो साष्टीकर पाडा, दुसऱ्या बाजूने असरोटी पाडा. मॅचला होते सुरुवात. बॉलिंग ट्रॅक वरती विशाल मल्लावकर. पहिला बॉल. हो, पहिला बॉल खेळत असताना आपण पाहिलं तर मग चेंडू गेला डिक्लेरेशन झोनच्या दिशेने. मिळतील 2. पहिल्या बॉलवरती 2 आलेत. चला घाई करा. पुढील बॉल यावेळेस समोरच्या दिशेने खेळले गेलेत. हवाई हल्ला केलाय. हो, अगदी घारीच्या प्रमाणे बॉलवरती नजर ठेवली होती, परंतु शेवटच्या क्षणी आपण पाहिलं तर मग झेल सुटली गेल्या. अगदी शेवटपर्यंत नजर बॉलवरती पाहायला मिळाली होती आणि झेल अगदी आपण पाहिला तर मग सुटला गेलाय. चला, यावेळेस कानमंत्र देण्याचा टाइम आपल्याकडे मिळत नाहीये. मी सकाळच्या सत्रापासून सांगत आलोय तुम्हाला की थोडेसे फास्ट केला, परंतु आज खऱ्या अर्थानं बॅटलाईटचा क्रिकेट कसा आहे ना, तो देखील पाहायला मिळालाय. प्रेक्षक वर्ग देखील खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहे. आज 1 जानेवारी सुट्टीचा दिवस. हो, चेंडू निघून गेलाय आउट ऑफ द पार्क. स्टँड अँड डिलिव्हर. रुतेश नावाचा हा सिग्नेचर स्ट्रोक, षटकार 6. आणि या षटकारानं धावफलक देखील पोहोचले गेले 10 अंकांवरती. चला घाई करा प्लीज. बॉल आलेला आहे, नाहीतर मग तुम्हालाच बॅट लाईनचा क्रिकेट खेळावं लागणार आहे. मॅच बॉल देखील आला. 3 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय. 10 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. विकासजी वायडा साहेब देखील पुन्हा एकदा या ठिकाणी आलेत. हवाई स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, फलंदाज बाद. 10 धावा धावफलकावरती असताना मात्र रुतेश बाद झालेत, परंतु रुतेशने जाता जाता काम चांगलं केलंय. एक मोठा स्ट्रोक त्याच्या बॅट मधनं आलाय. इथून मात्र रोहिदास वाघात न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. प्रेक्षक आहेत क्रिकेटचे दर्दी आणि आज खऱ्या अर्थानं आई महामाई देवी चषकामध्ये पाहायला मिळते प्रेक्षकांची अफाट गर्दी. 2 मॅडम आलेत, त्यांना साईडनं पाठवा. मॅच चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. हो, यावेळेस आपण पाहिलं तर मग हा चेंडू डॉट असणार आहे का? यस, चेंडू डॉट असणार आहे. पंचाने या ठिकाणी दर्शवलंय, कारण चेंडू एष्ट्याना लावला होता. क्रॉसिंग खूप महत्वाची होती. चेंडू आलाय डॉट. 10 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे. चला थोडीशी घाई करा आणि रेडी राहायचं आहे. गावदेवी स्पोर्ट साष्टीकर पाडा संघ. हो, समोरच्या दिशेनं शेवटच्या बॉल वरती ठोकलाय. दर्जेदार क्वालिटीचा आणखी एक ब्रँड स्ट्रोक. षटकार 6 आणि 6 न धाव फलक पोहोचलंय 16च्या घरामध्ये. 16 का डोला. आता मात्र मजा येणार आहे. जबरदस्त धाव फलक. शेवटच्या बॉल वरती ओव्हर पिच बॉल हाताळला आणि त्याच्यावरती लागलेला 6 धावांचा मोठा स्टॅम्प रोहित वाघात नावाचा पाहायला मिळाला. आणि षटकाराच्या 6 न धाव फलक पोहोचले गेले 16 अंकांवरती. आता मात्र 17 धावा विजयासाठी बनवायच्या आहे 6 बॉल मध्ये. इथून चांगला संघर्ष अजून करावा लागणार आहे हा मॅच जिंकण्याकरता. त्याला गाड्या सोडायच्या आहेत आणि फिल्डिंग देखील लावायची आहे. 6 चेंडू 16. सुपर 3 मध्ये पोहोचण्याकरता हा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये पाहतोय.
6 चेंडू 17 धावा विजयासाठी बनवायचे आहेत. सॉरी 16चा आकडा माझ्या तोंडातून निघाला होता. 16 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि विजय करता 17 धावा बनवायचे आहेत. आज ह्या मैदानावरती निश्चित आपण पाहिलं तर मग APLच्या संदर्भात छोटीशी मीटिंग आहे ती देखील केली गेली आहे. लाईव्ह जे प्रेक्षक ही मॅच पाहत असतील, जे पदाधिकारी आहेत APL साठी निवडलेले, त्यांना देखील आम्ही विनंती करतो या मॅचच्या साहाय्यानं आमचा आवाज जर तुमच्या कानावरती पडत असेल तर निश्चितच तुम्ही देखील या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. ही देखील आपणास नम्र विनंती. पहिला बॉल. ओ सुंदर स्ट्रोक आहे, गॅप मध्ये पाहायला मिळालाय. पहिल्या आयटम मध्ये आपण पाहिलं तर कलेक्शन चुकलं गेलं, बॅकअप चांगल्या पद्धतीने मिळालाय आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग तिसरी धाव घेत असताना मात्र फलंदाज दुसरी का तिसरी 2 धावा मात्र इथे पूर्ण झालेत आणि फलंदाज आपण पाहिलं तर मग विश्वनाथ मल्लावकर मात्र बाद झालेत. 5 चेंडू जिंकण्याकरता 15ची गरज. 5-15चं इक्वेशन या ठिकाणी पूर्ण करावं लागणार आहे दुधाई स्पोर्ट चिंचोटी असरोटीपाडा या संघाला. ओ समोरच्या दिशेने खेळले गेलेत. अरे झेल पकडला गेलाय. थोडासा बॅट पायडी क्रिकेटचा खेळ मात्र निश्चितच पाहायला मिळाला आणि त्याच कारणास्तव हा खेळ आपण पाहिला तर मग थोडासा अंधारामध्ये पाहायला मिळालाय. अजून सुद्धा संधी आहे. 4 चेंडू मध्ये जिंकण्याकरता 15 धावांची आवश्यकता. 2 मोठे स्ट्रोक मात्र खेळावे लागतील. इथून प्रयत्न खूप चांगले केले होते विशाल या बॅटरनं, परंतु थोडेसे कमी पडले. गणेश पवार आला. गणेशला निश्चितच हा मॅच जिंकण्याकरता 2 मोठे उत्तुंग षटकार मात्र मारावे लागणार आहेत. 4 चेंडू जिंकण्याकरता धावांची गरज आहे ती म्हणजेच 15. 4-15. बॅटचं टॉपेज काम तमाम परतावं लागेल गणेशला देखील. 3 चेंडू आता मात्र 15. चला थोडीशी घाई करा. सर्व काही एकदम सुरळीत चाललं होतं, परंतु रोहिदास वाघातने शेवटच्या बॉल वरती जो षटकार खेचला ना, तिथून मात्र थोडासा मोमेंटम बदललं गेलं. थोडस अपसेट पाहायला मिळालं त्या षटकारानं. दुधाई स्पोर्ट असरोटीपाडा संघाचे खेळा 3 चेंडू 15. चांगला फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये मिस्टाईम स्ट्रोक खेळले गेलेत. एक सिंगल इथून मात्र पूर्ण झाली आहे. आता मात्र 2 चेंडू 14. दोन चेंडू 14 धावांची आवश्यकता. ऑन स्ट्राईक वरती हेमंत पाहायला मिळतील. पुन्हा एकदा पॉइंटला खेळले गेलेत. एक सिंगल मात्र इथून पूर्ण केली जाईल. आणि अशा प्रकारे हा सामना जो आहे, विजयाची खुशबू जी आहे ती गावदेवी स्पोर्ट साष्टीकरपाडा संघाच्या बाजूने पाहायला मिळाली आहे. आता मात्र 1 चेंडू 13. आणि अशा प्रकारे या ठिकाणी सुपर 3 मध्ये पोहोचतोय आजच्या दिवसामध्ये गावदेवी स्पोर्ट साष्टीकरपाडा. चला आजच्या दिवसाचा शेड्यूल मात्र इथून संपन्न झाला आहे, परंतु समश्व क्षमा असावी आयोजकांच्या वतीनं की सकाळच्या सत्रामध्ये थोडेसे सामने उशिरा चालू झाले आणि आज थोडेसे लेट इथून मात्र संपन्न झालेत. कॉंग्रॅच्युलेशन टीम गावदेवी स्पोर्ट साष्टीकरपाडा आणि हार्ले काही दुधाई स्पोर्ट चिंचोटी असरोटीपाडा. चांगला खेळ मात्र निश्चितच आपण या ठिकाणी खेळले गेले आणि आयोजकांना जो सहकार्य आपण केलाय त्याच्याबद्दल आम्ही देखील आयोजकांच्या
मतानुसार तुमचे ऋणी आहोत. चला 2 मॅन ऑफ द मॅच बाकी आहेत आणि हे दोन्ही मॅन ऑफ द मॅच पाहिले तर मग भावेश शेलका ठरलाय सामन्याचा सामनावीर. भावेश आपण या मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक घेण्याकरता. तर 2 मॅन ऑफ द मॅच आहेत आणि हे दोन्ही मॅन ऑफ द मॅच देण्याकरता अतिथी कक्षामध्ये म्हणजे